शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार। शेतकरी मित्रांनो, खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। होय शेतकरी मित्रांनो, अखेर काही ठिकाणी कापसाच्या बाजारभावात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे। चला तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले YouTube चॅनल एकदा सबस्क्राइब करा। एकदा एक बातमी बघू, त्यानंतर कापसाचे भाव बघू। बातमी महत्त्वाची, व्हिडिओ पूर्ण बघा। कापूस उत्पादकांना 500 कोटी अनुदान द्या, सुधारित वाहनाची CIAची मागणी। मित्रांनो, ही बातमी सविस्तर समजून घेऊ, नंतर सगळे कापूस बाजारभाव सांगतो तुम्हाला। मित्रांनो, देशात कापसाची उत्पादकता वाढवण्याची गरज आहे। त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीत जास्त उत्पादकता देणारे वाहन द्यावे। तसेच कापूस पिकात ठिबकचा वापर करण्यासाठी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी किमान 500 कोटी रुपयाची तरतूद करावी, अशी मागणी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने CAI सरकारकडे केली आहे। देशातील कापूस उत्पादन आणि उद्योगातील समस्या कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने CAI सरकारकडे मांडल्या आहे। देशात 95% कापूस बीटी आहे, मात्र मागील अनेक वर्षापासून भारतात BM तंत्रज्ञानात कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही। त्यामुळे गुलाबी बोंडअळीने GM कापूस बियाणाला प्रतिकार विकसित केला आहे। देशातील कापूस उत्पादकता कमी असणे हे देखील एक कारण आहे। भारतीय संशोधकांनी असेही सांगितले की कोरडवाहू क्षेत्रात जे जास्त कालावधीचे वाहन वापरले जाते त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढतो। त्यामुळे आता शेतकऱ्यांना स्थानिक वातावरणाला पूरक, स्थानिक कीड रोगांना प्रतिकार करणारे आणि तापमान, दुष्काळ अशा संकटात तग धरणारे वाहन की ज्याची उत्पादकता अधिक आहे, धाग्याची गुणवत्ताही चांगली असे वाहन देण्याची वेळ आता आलेली आहे। अनुदानासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी। अतुल गणात्रांनी सांगितले की कोरडवाहू आणि अर्थसिंचन असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्येवर ठिबकच्या माध्यमातून तोडगा काढता येईल। पिकात ठिबकचा वापर केला उत्पादकता वाढीसाठी मदत होईल। आम्ही सरकारला विनंती केली की सरकारने या शेतकऱ्यांना ठिबकसाठी अनुदान द्यावे, त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, कारण ठिबक बसवण्यासाठी जास्त खर्च येत असतो। सरकारने अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयाची तरतूद करावी। मित्रांनो, वळूया कापूस बाजारभावाकडे। अमरावती या ठिकाणी मित्रांनो कापसाला जास्तीत जास्त 7,450चा भाव मिळताना दिसत आहे। मित्रांनो, सावनेर बाजार समिती जास्तीत जास्त 7,075 रुपये, राळेगाव बाजार समिती जास्तीत जास्त 7,471 रुपये, भद्रावती या ठिकाणी जास्तीत जास्त 7,000 रुपये। त्यानंतर अकोट या ठिकाणी मित्रांनो भावात वाढ होताना दिसत आहे। 7,690 पर्यंत जास्तीत जास्त दर जाऊन पोहोचलेला आहे। गुड न्यूज आहे एक प्रकारे। पारशिवनी 7,125 रुपये, अकोला जास्तीत जास्त 7,471 रुपये। त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 7,421 रुपये, उमरेड जास्तीत जास्त 7,060 रुपये। त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 7,055 रुपये। त्यानंतर वरोरा जास्तीत जास्त 7,051 रुपये। त्यानंतर वरोरा शेगाव जास्तीत जास्त 7,050 रुपये। त्यानंतर वरोरा खांबाळा जास्तीत जास्त 7,050 रुपये। त्यानंतर मारेगाव जास्तीत जास्त 7,000 रुपये। त्यानंतर हिंगणा जास्तीत जास्त 7,100 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी सेलू जास्तीत जास्त 7,195 रुपये, पुलगाव 7,211। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।